श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. देवघरात देवाची स्थापना या रंगाच्या कपडावर चुकूनही करू नये. तर कोणत्या रंगाचा वापर अत्यंत शुभ मानला जातो? तर धार्मिक महत्व, परंपरा जाणून थक्क व्हाल. तर हिंदू धर्मात देवघरातील प्रत्येक गोष्टीला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे. देवाच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवताना त्याखाली स्वच्छ कापड अंथरण्याची परंपरा अनेक घरामध्ये पाळली जाते. देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. तेथे विविध देवीसह कुलदैवता किंवा इष्टदेवतेची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार देवघरातील देवांची नियमित पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण केल्याने ईश्वराची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. भारतीय संस्कृतीत घरातील देवघर हे केवळ पूजा करण्याचे स्थान नसून श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिकतेचे केंद्र मानले जाते. प्रत्येक घरात देवतांचे स्थान असावे अशी परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. हिंदू धर्मात देवघरातील प्रत्येक गोष्टीला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे. देवांच्या मूर्ती किंवा प्रतिमा ठेवताना त्याखाली स्वच्छ कापड अंथरण्याची परंपरा अनेक घरामध्ये पाळली जाते. आज आपण जाणून घेऊया देवघरात देवाची स्थापना करताना नेमक्या कोणत्या रंगाचा कापडात अंथरला पाहिजे आणि कोणता रंग टाळावा. यामागील धार्मिक महत्व आणि परंपरा जाणून घेऊया. तर धार्मिक मान्यतेनुसार देवघरात देवमूर्ती किंवा देवतांची स्थापना करताना पिवळा, लाल किंवा भगवा म्हणजेच केशरी रंगाचे स्वच्छ कापड सर्वाधिक शुभ मानले जाते. हिंदू धार्मिक परंपरेनुसार प्रत्येक रंगाचे वेगळे आध्यात्मिक महत्व आहे. मात्र धर्मग्रंथामध्ये फक्त अमुकच रंग वापरावा असा सक्तीचा नियम आढळत नाही. घरातील परंपरा, उपास्य देवता आणि पूजेच्या स्वरूपानुसार रंगाची निवड केली जाते. तर पिवळा रंगाचा वापर करावा की धार्मिक मान्यतेनुसार पिवळा रंग भगवान विष्णू, श्री गणेश, दत्तात्रय आणि गुरु तत्वांशी संबंधित मानला जातो. तो ज्ञान, समृद्धी, शांतता आणि मंगलतेचे प्रतीक आहे. त्यामुळे रोजच्या देवपूजेसाठी पिवळ्या रंगाच्या कपडावर देवाची स्थापना करणे अनेक घरांमध्ये प्रचलित आहे. तर मंडळी, लाल रंग धार्मिक मान्यतेनुसार लाल रंग देवी दुर्गा, महालक्ष्मी आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. जर देवघरात देवीची उपासना प्रमुख असेल किंवा नवरात्र, लक्ष्मी पूजन, मंगळवार किंवा शुक्रवारची विशेष पूजा असेल तर लाल कापड अंथरणे शुभ मानले जाते. तर मंडळी, धार्मिक मान्यतेनुसार भगवा रंग त्याग, तपस्या आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे. भगवान शंकर, दत्तात्रेय आणि संत परंपरेशी हा रंग जोडला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी देवघरात भगव्या रंगाचे वस्त्रही वापरले जाते. तर मंडळी, ह्या 3 रंगांचे तुम्ही वस्त्र देवघरात वापरू शकता, ते शुभ मानले जाते. आणि कोणत्या रंगाचे वस्त्र टाळले पाहिजे? धार्मिक मान्यतेनुसार काळा रंग देवस्थापनेसाठी सामान्यतः वापरला जात नाहीच. फाटलेले, मळलेले किंवा जुने कापड अंथरू नये. अतिशय गडद किंवा अशुभ मानल्या जाणाऱ्या रंगापेक्षा स्वच्छ, सात्विक आणि उज्ज्वल रंगांना प्राधान्य द्यावे. कापड स्वच्छ धुतलेले आणि शक्यतो सुती किंवा रेशमी असावे. देवांच्या मूर्ती किंवा फोटो थेट जमिनीवर न ठेवता पाट, चौरंग किंवा देव्हाऱ्यात वर
कापड अंथरून ठेवावे, कापड नियमितपणे बदलावे आणि देवघराची स्वच्छता राखावी. देवघरात स्वच्छता, सात्विकता आणि श्रद्धा यांना रंगापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही देवघरामध्ये या रंगाची कापड तुम्ही देवघरामध्ये वस्त्र तुम्ही वापरू शकता. आणि ह्या रंगाचे चुकूनही तुम्ही हे वापरू नका, रंगाचे कापड वापरू नका. तर मंडळी, माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.